हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करतोय इयत्ता 10वीचा सायन्स 2चा लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 हा चॅप्टर. 10वीचा बायोलॉजी सुरू करण्याच्या आधी 9वीचे बायोलॉजीचे कोणते कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत अशी एक डिटेल इन्फॉर्मेशन सांगणारा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला होता आपल्या चॅनलवरती. तुम्ही तो बघितलात का रे? तो बघून घ्या पहिल्यांदा, बिकॉज त्याच्यात बऱ्याचशा अशा कन्सेप्ट मी सांगितल्यात की ज्या ह्या चॅप्टरचा बेस तुमचा चांगला होण्यासाठी 9वीचं काय काय तुम्हाला आधी येणं गरजेचं आहे हे सगळं त्याच्यात मी सांगितलेलं होतं. सो आपण सुरुवात करूयातच. मी तुम्हाला सांगतेच आहे, एक्सप्लेन करता करता जेवढं मला आठवेल, जेवढं गरजेचं आहे ते वाटेल ते आपण डिस्कस करणार आहोतच, नो डाऊट. सो एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूयात की लाईफ प्रोसेसेस कशाला म्हणतात. लाईफ प्रोसेसेस 9th मध्ये आपण शिकलो होतो. त्याच्यात आपण हे बघितलं होतं की अशा प्रोसेसेस विच आर इसेन्शियल फॉर आवर सर्वायवल. ज्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये, लिहून घ्या ही डेफिनेशन जी आहे मी आता सांगितली, कारण आय डोंट नो ह्याच्यात असेल की नाही. लाईफ प्रोसेसेसची डेफिनेशन काय होते की दीज आर द प्रोसेसेस विच आर नेसेसरी, विच आर इसेन्शियल फॉर आवर सर्वायवल. की ज्या आपल्या बॉडीमध्ये नाही झाल्या तर आपण सर्वाईव्ह नाही करू शकणार, अशा प्रोसेसेसना लाईफ प्रोसेसेस म्हणतात. हा चॅप्टर आणि ह्याच्या पुढचा चॅप्टर 9वी मध्ये आपण लाईफ प्रोसेसेस शिकलो होतो, त्याच्याशी कंटिन्युएशन मध्ये आहे. सो 9वी मध्ये आपण काही लाईफ प्रोसेसेस ऑलरेडी बघितल्या आहेत, जसं की एक्सक्रीशन बघितलं, नर्वस कोऑर्डिनेशन, केमिकल कोऑर्डिनेशन बघितलं, बरोबर की नाही. अजून काय होतं रे लाईफ प्रोसेस 9वी मध्ये? सो मला तरी आता एवढे आठवत आहेत, तुम्हाला काय आठवतात ते सांगा मला कमेंटमध्ये, अजूनही आपण नंतर त्याला करू. सो ह्या त्या ज्या लाईफ प्रोसेस आपण बघितलेल्या होत्या त्याचंच कंटिन्युएशन, म्हणजे काही प्रोसेसेस आपण 9वी मध्ये शिकल्या, काही आपण 10वी मध्ये शिकणार आहोत, असं ते आहे. सो ह्या वर्षी ह्या धड्यामध्ये आपण रेस्पिरेशन ही लाईफ प्रोसेस शिकणार आहोत आणि लाईफ प्रोसेस पार्ट 2 मध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस शिकणार आहोत. सो बेसिकली न्यूट्रिशन, त्यानंतर एक्सक्रीशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस जे आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली चालू असतात, नोईंगली अँड अननोईंगली. आपल्या कंट्रोलमध्ये काही असतात, काही नसतात. सो त्या सगळ्या आपल्या सर्वायवलसाठी गरजेच्या आहेत. समजा डायजेशन नाही झालं, आपण हेल्दी सर्वाईव्ह करू शकणार नाही. रेस्पिरेशन नाही झालं, आपण सर्वाईव्ह नाही करू शकणार, बरोबर की नाही. सो अशा इसेन्शियल सर्वायवलसाठी ज्या प्रोसेस आहेत त्या आपल्या लाईफ प्रोसेस. आता ह्याच्या मुख्य कन्सेप्ट्सकडे जाण्याच्या आधी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत ते आधी डिस्कस करूयात, कारण हा धडा समजण्यासाठी आत्ता आपण जे डिस्कस करतोय ते खूप जास्त महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे सांगते, बिकॉज ह्यात काही असे प्रश्न विचारलेत जे तुम्हाला ऍक्च्युली 9वीत पण नव्हते. आणि आता जसं हे ते विचारले की व्हॉट आर द मेन फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स विच आर युजफुल फॉर द बॉडी, असं काही आपण डिस्कस केलेलं नव्हतं. कधी ते 8वीत वगैरे केलं असेल, 7वीत 8वीत वगैरे. सो आता ह्याच्यामध्ये जे मेन फूड स्टफ्स आहेत हे लागणार आहेत आपल्याला ह्या धड्यामध्ये. धड्याची प्रिपरेशन आहे. सो ह्या क्वेश्चन्सचा अभ्यास करणं आणि हे क्वेश्चन समजून घेणं स्किप करू नका, अदरवाईज मग पुढचा लिंक तुम्हाला लागणार नाही. जशी पिक्चरची इंट्रो असते की नाही, मूवीला जातो आपण, इंट्रोचा पार्ट समजला नाही की पुढची लिंक आपल्याला लागत नाही, तसं आहे हे. त्यामुळे ह्या क्वेश्चन्स आणि ह्या कन्सेप्ट्सना निग्लेक्ट बिलकुल करू नका. सो आता इथं काय विचारलंय, फूड स्टफ्स कोणते कोणते आपल्या बॉडीसाठी युजफुल आहेत. सो मेन आपले जे न्यूट्रिएंट्स असतात ते 5 असतात: प्रोटीन्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, फॅट्स, बरोबर. सो प्रत्येक या न्यूट्रिएंटचा रोल आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळा असतो. सो प्रोटीन जे आहेत ते बेसिकली आपले बॉडी बिल्डिंग कंपोनंट्स आहेत. आपल्या बॉडीमधल्या सेल मेम्ब्रेन पासून सगळे सेल ऑर्गॅनल्स असतील, आपले सगळे ऑर्गन्स असतील, सेलच बेसिकली प्रत्येक सेलचं जे मेम्ब्रेन असतं, आठवते ना सेल मेम्ब्रेन, ते सेल मेम्ब्रेन हे लिपिड्स आणि प्रोटीनचं बनलेलं आहे. डू यू रिमेंबर दॅट? 8वी 9वीत झालं होतं तुम्हाला. सो कुठल्याही सेलचं जे मेम्ब्रेन आउटर कव्हरिंग जे आहे, एक मिनिट कुठल्याही सेलचं आउटर कव्हरिंग किंवा जे मेम्ब्रेन, ज्याला सेल मेम्ब्रेन आपण म्हणतो, तर दॅट सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड्स म्हणजेच फॅट्स अँड प्रोटीन्स. त्यामुळं जर प्रोटीन्स नाहीत तर आपली सेलच बेसिकली बनणार नाही. त्यामुळे मग बाकी ऑर्गन्स वगैरे बनणं हे खूप लांबची गोष्ट आहे.
सो प्रोटीन्स जे आहेत दीज आर आता हे प्रोटीन्स आपल्याला मिळतात कोणापासून, तर ऍक्च्युली सांगेन तुम्हाला पुढच्या जसं येईल. हे खूप डिटेल आहे ही खरं तर सगळी गोष्ट. म्हणजे मला ना असा मोह होतो एक्सप्लेन करत 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 डीप मध्ये जायचा. सो जेवढं गरजेचं आहे तितकीच डीप जाईन मी. हा प्रोटीन्स आपल्याला मिळतात ऍक्च्युली प्रोटीन पासूनच. आता असं काय बोलतायत म्हणाल तुम्ही, प्रोटीन पासूनच मिळणार ना, तसं नाही आहे ते. सो हे जे आपण ज्या फॉर्म मधलं प्रोटीन खातो, आपल्याला प्रोटीन कशापासून मिळतात, आपल्याला प्रोटीन्स मिळतात डाळींच्या पासून. म्हणजे दोन सोर्सेस झाले ना प्रोटीनचे, एक व्हेजिटेरियन सोर्सेस आणि एक नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहे. हे पुढे आपल्याला शिकायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. सो डाळी वगैरे जे झाले हे व्हेजिटेरियन सोर्सेस झाले. दूध वगैरे, दुधाचे पदार्थ हे पण व्हेजिटेरियन सोर्सेस झाले. आणि मग नॉनव्हेजमध्ये मग मीट वगैरे जे आहे हा प्रकार झाला. सो या दोन्ही सोर्सेस पासून आपल्याला प्रोटीन मिळतं. पण ते जे मिळतं प्रोटीन ते आपली बॉडी तसंच्या तशा फॉर्ममध्ये नाही यूज करू शकत. मग आपली बॉडी काय करते, आपली बॉडी पहिल्यांदा त्याला डायजेस्ट करते आणि मग त्या प्रोटीनचं रूपांतर होतं इंटू अमिनो ऍसिड्स. आणि मग आपल्याला ज्या फॉर्म मधलं प्रोटीन हवंय ते आपली बॉडी स्वतः बनवते. ते जे अमिनो ऍसिड मिळालेत आपल्याला डायजेशन नंतर, त्या अमिनो ऍसिड्स पासून मग आपली बॉडी तिला हवं ते प्रोटीन मिळवते. तिला हवं ते म्हणजे काय, समजा आहे पुढं आपल्याला मी अगेन सांगते ह्या चॅप्टरमध्येच आपल्याला डिटेल. समजा माझे बोन्स वीक आहेत, माझे हाडं ठिसूळ आहेत, माझं हाडं बळकट होण्यासाठी माझ्या बॉडीला ऑसिन नावाचं प्रोटीन लागणार. मग आपली बॉडी जशी गरज असेल, मसल असतील तर मसलसाठी ऍक्टिन मायोसिन नावाचे प्रोटीन असतात ते बनवते. सो ज्या पद्धतीची गरज असेल त्या पद्धतीचं प्रोटीन आपली बॉडी त्या अमिनो ऍसिड पासून बनवते. सो डिरेक्टली आपण पनीर खाल्लंच तर पनीरच्या फॉर्म मध्ये आपली बॉडी त्याचा यूज कधीही करत नाही, हे माहीत असू देत तुम्हाला. त्यानंतर येतो कार्बोहायड्रेट्सचे सोर्सेस आपले जे सिरियल्स खातो आपण ना, सगळे तांदूळ, गहू वगैरे ह्याच्यापासून आपल्याला मेनली कार्ब्स मिळतात. बऱ्याचशा फ्रुट्स पासून पण मिळतात. हा शुगरी जे आयटम्स असतात त्याच्यापासून कार्ब्स मिळतात. ठीक आहे. आता ह्या कार्बोहायड्रेट्सचा रोल काय आहे, कार्बोहायड्रेट्स हे एनर्जी देणारे आहेत. आपण कार्बोहायड्रेट्स वाले फूड खाल्लो की इट गिव्स अस इन्स्टंट एनर्जी. शुगर वगैरे खाल्ली आपल्याला एनर्जी मिळते. सो प्रोटीनचा रोल आपले बॉडी बिल्डिंग साठी कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला एनर्जी देणारे असतात. म्हणजे जर तुम्ही समजा नुसतंच रोज पोळी भात, अशा मुलांना सवय असते बघा की नुसतं भातच खातो, आमचा बबड्या नुसता भातच खातो, पोळी वगैरे खातच नाही, भाकरी किंवा भाज्या वगैरे खातच नाही, तर मग बबड्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हमखास होणार. बिकॉज भात म्हणजे कार्ब्सचं रोल काय आहे, एनर्जी देणं. मग एनर्जी देणार तर ते तुमची बॉडी बिल्डिंग करणार का, नाही करणार. बॉडी बिल्डिंगचा रोल हा प्रोटीनचा आहे, हो की नाही. सो आपला डाएट इट शुड बी बॅलन्स्ड डाएट, की त्याच्यामध्ये आपलं जे महाराष्ट्रीयन ताट असतं, आपल्या जेवणामध्ये पोळी असते, भात असते की जो कार्बोहायड्रेट देतात. त्यानंतर डाळी असतात ज्या प्रोटीन देतात. भाज्या, कोशिंबीर, सॅलड वगैरे जे असतं ते आपल्याला विटॅमिन्स अँड मिनरल्स देतात. तूप असतं, ते तूप वगैरे आपल्याला, ऑइल असतं ते आपल्याला फॅट्स देतं. सो आपल्या डाएटमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश जेव्हा असतो, देन वी गेट ऑल द न्यूट्रिएंट्स की जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक आहेत आणि मग आपल्याला कोणतीही डेफिशियन्सी होत नाही. सो जर तुमच्या ह्या एजमध्ये तुमचे काही केस बीस गळतायत किंवा असं काही झालं, पिंपल आले, हे आले, ते आले, की पहिल्यांदा तुमचं डाएटच्या थ्रू सगळे न्यूट्रिएंट्स जात आहेत की नाही हे चेक करा. जात असतील तर मग दुसरं काहीतरी रिझन असेल, पण जर जात नसतील तर जे तुमच्या डाएटमधून जात नाहीये ते पहिल्यांदा तुमच्या खाण्यात इन्क्लूड करा. तुमचे 99% प्रॉब्लेम हे त्यातच सॉल्व्ह होऊन जातात. डॉक्टरकडे जायची गरज पण लागणार नाही तुम्हाला. सो हे असं आहे. प्रोटीन झाले, कार्बोहायड्रेट झाले. फॅट्स जे आहेत ते आपल्या बॉडीला म्हणजे इन्सुलेशन देण्याचं काम करतात. जे फॅट माणसं असतात त्यांना कंपॅरेटिव्हली कमी थंडी वाजते आणि जे बारकुळी माणसं असतात त्यांना जास्त थंडी वाजते, बरोबर. त्याचं रिझनच ते आहे, ज्यांच्या बॉडीमध्ये जास्त फॅट्स असतात ते फॅट त्यांची बॉडीला गरम ठेवायचं काम करतात, इन्सुलेशनचं काम करतात. आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स जे असतात ते आपल्याला इम्युनिटी देण्याचं काम करतात. सो सगळे विटॅमिन्स अँड मिनरल्स जे आहेत ते आपल्याला दे गिव्ह अस इम्युनिटी. सो हे 5 वेगवेगळे कंपोनंट आणि त्या 5 वेगवेगळ्या कंपोनंटचे 5 वेगवेगळे रोल आपल्या बॉडीमध्ये आहेत.
ते इथं आन्सरमध्ये मी सांगितलेले आहेत की कार्बोहायड्रेट्स आणि जे फॅट्स जे आहेत ते पण आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. प्रोटीन हे आपले स्ट्रक्चरल कंपोनंट्स ऑफ सेल आहेत. आता ह्याच्यातलं उत्तराचे कीवर्ड्स लक्षात ठेवा. कीवर्ड्स काय सांगणार? कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स एनर्जी देतात. प्रोटीन्स स्ट्रक्चरल कंपोनंट्स आहेत, म्हणजे आपली बॉडीच बनलेली आहे त्या प्रोटीन पासून. विटॅमिन्स अँड मिनरल्स जे आहेत ते प्रोटेक्शन म्हणजेच इम्युनिटी जे मी तुम्हाला आता सांगितलं. सो हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मेन हे 5 न्यूट्रिएंट्स आहेत आणि हे आपल्याला आपल्या फूड मधून मिळतात आणि प्रत्येकाचं हे काम झालं. सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळालं काय आहे ते. देन कम्स नाही अजूनही आहे याचं उत्तर पुढे. अब आया कहाणी में ट्विस्ट. इथं मला तुम्हाला बरंचसं काही सांगायचं आहे कारण हे तुम्हाला आधी झालेलं नाहीये पण ते तुम्हाला येतंय असं ह्यांनी गृहीत धरलंय. सी बेसिकली आपल्या बॉडीमध्ये ज्या 2 सिस्टम्स असतात, एक डायजेस्टिव्ह सिस्टम आणि एक रेस्पिरेटरी, ह्या 2च फक्त आता आपण डोक्यात ठेवूयात. कारण या चॅप्टरमध्ये आपण जे रेस्पिरेशनची प्रोसेस शिकणार आहोत इट इज रिलेटेड टू ह्या 2 मेन सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम, अशा 3 सिस्टमशी रिलेटेड आपलं रेस्पिरेशनची कन्सेप्ट आहे. सो सगळ्यात पहिली सिस्टम विच आय वॉज टॉकिंग अबाउट इज डायजेस्टिव्ह सिस्टम. हे लिहून घ्या. नोबडी इज गोइंग टू एक्सप्लेन यू. डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टम जे कंपोनंट असतात थोडक्यात सांगते जेवढं गरजेचं आहे. माउथ असतं. आपली डायजेशनची जी प्रोसेस आहे त्याची सुरुवात होते माउथ पासून, हे माहिती आहे सगळ्यांना. डायजेशनच्या प्रोसेस आपण ज्या चावतो त्यात सलाइवा मिक्स करतो तिथूनच फूडचं डायजेशन व्हायला सुरुवात होते. त्यानंतर दुसरं आहे इसोफॅगस. इसो किंवा उसोफॅगस पण म्हणतात. ही जी आपली फूड पाईप जी माउथ आणि स्टमकला कनेक्ट करणारी फूड पाईप झाली. त्यानंतर तिसरं जे आहे ते स्टमक. आपल्या पोटामध्ये डायजेशन म्हणजे सेकंड डायजेशन जे होतं, डायजेशनची सुरुवात होते माउथ पाशी आणि स्टमक मध्ये दुसरं म्हणजे सेकंड स्टेपमध्ये डायजेशन होतं. त्यानंतर चौथं जे आहे इट इज आपला स्मॉल इंटेस्टाईन. तुम्हाला वाटेल मग डायजेशन फक्त स्टमक मध्ये होतं का, तर नाही. आपल्या माउथ, स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन. अरे स्मॉल डायजेशन लिहिलं बघा मी बोलता बोलता. मी पण ना स्मॉल इंटेस्टाईन. सो स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक आणि माउथ ह्या 3 ऑर्गन्स मध्ये डायजेशनची प्रोसेस होत असते. कुठं काय डायजेस्ट होतं इथं मी या डेप्थ मध्ये जाणार नाही. आपल्याला इथं बघायचं म्हणजे हा जो स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथे डायजेशनची प्रोसेस कंप्लीट होते. सुरुवात होते माउथ मध्ये आणि कंप्लीट होते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. लार्ज इंटेस्टाईनचा डायजेशन मध्ये ऍज सच काही रोल नाही आहे. लार्ज इंटेस्टाईन 5वा कंपोनंट आहे आणि या लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन काय आहे मग, तर तिथे अनडायजेस्टेड फूड आणि जे उरलं सुरलं जे आहे जे आपल्या बॉडीमधून बाहेर टाकायचं आहे ते फूड टेम्पररीली स्टोअर होतं इन टू द लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, टेम्पररी स्टोरेज आहे ते आणि तिथून मग ते बाहेर टाकलं जातं आपल्या बॉडीतून, हे तुम्हाला माहितीच आहे. आता हे स्मॉल इंटेस्टाईन जे आहे त्याच्यामध्ये त्याचं जे हे गोल असतं ना स्मॉल इंटेस्टाईन, तुम्हाला माहिती आहे ना पोटामध्ये आपल्या हे असं लार्ज इंटेस्टाईन हे असं त्रिकोणी हे असतं. ठीक आहे, आणि त्याच्या आत असे कॉइलच्या ह्याच्या फॉर्म मध्ये आपलं स्मॉल इंटेस्टाईन भरलेलं असतं. आता मग ह्याला स्मॉल का म्हणतात, कारण त्याचा डायमीटर छोटा आहे म्हणून ते स्मॉल इंटेस्टाईन. सो हे जे स्मॉल इंटेस्टाईन जर तुम्ही पाहिलं तर त्याची जी आतला भाग आहे की नाही, समजा हा गोल आहे, नळी आहे ना ती पाईप आहे, सो त्याच्या आतल्या भागामध्ये असे ना डोंगरासारखे एक स्ट्रक्चर असतात. त्यांचं नाव आहे विलाय. या ज्या विलाय आहेत त्या विलायमध्ये असतात ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क. या ब्लड कॅपिलरीज मधून जे ब्लड आहे म्हणजेच आता हे डायजेशन झालंय तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कंप्लीट झालंय. सो आपले जे न्यूट्रिएंट्स मिळेल, जो फायनल जो मेन एनर्जी देणार आहे तो ग्लुकोज आणि हे जे अमिनो ऍसिड्स वगैरे जे सगळे तयार झालेले आहेत ते
या स्मॉल इंटेस्टाईनच्या ज्या वॉलमध्ये असणाऱ्या विलाय आहेत, त्या विलायमध्ये ज्या ब्लड कॅपिलरीज आहेत, समजा ही एक विलाय ही एक विलाय आहे, या विलायच्या भोवतीने ब्लड कॅपिलरीज असतात, आर्टरीज आणि व्हेन्स. सो तिथून हे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते रक्तात मिसळतात. बघा मी काय सांगते, स्मॉल इंटेस्टाईनच्या इनर वॉलमध्ये ज्या काही एक असे आउटग्रोथ्स आहेत, विलाय त्याच्या भोवतीनं आहेत ब्लड कॅपिलरीज, आणि त्याच्या आतमध्ये जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिएंट्स सगळे डायजेशन मधून जे मिळालेले आहेत ते रक्तात मिसळतात. तुम्ही म्हणाले हे आम्हाला कशाला सांगताय? मी म्हणलं रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ना, ही सगळी याच्यावरच डिपेंड आहे, आणि हे तुम्हाला आधी शिकवलेलं नाही आहे ना 7वीत ना 8वीत ना 9वीत. त्यामुळं मी हे तुम्हाला सांगते आहे. हे जर हा बेस तुमचा नाही तयार झाला ना, हा तुम्हाला चॅप्टर कळणारच नाही काय आपण बडबडतोय ते, म्हणजे काय शिकतोय हे कळणारच नाही बेसिकली. म्हणून नीट समजून घ्या मी जे सांगते आहे ते. तर त्याच्यातून ते न्यूट्रिएंट्स रक्तात मिसळले. म्हणजे आता मी काय सांगितलं बघा, की डायजेस्टिव्ह सिस्टम मधून जे आलेला ग्लुकोज आहे स्पेसिफिकली, तो मिसळतो आपल्या रक्तात, आणि ब्लड मधून तो येतो आपल्या सेल्स पर्यंत. प्रत्येक सेल पर्यंत ते पोहोचवलं जाणार, आणि मग सेलमध्ये या ग्लुकोजचं होतं ऑक्सिडेशन. सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, माहिती आहे सगळ्यांना, जो एनर्जी करन्सी आहे, एनर्जी प्रोड्युसिंग सेंटर आहे आपल्या बॉडीचं. सो त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये मग ह्या ग्लुकोजचं जे आहे ब्रेकडाऊन होतं, आणि मग त्याच्यापासून एनर्जी मिळणार आहे आपल्याला, ज्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. सो हा डायजेस्टिव्ह सिस्टम कडून आलेला ग्लुकोज. रेस्पायरेटरी सिस्टम आहे, आठवते? रेस्पायरेटरी सिस्टम मध्ये आपण हवा ऑक्सिजन युक्त आत घेतो, आणि मग आपल्या लंग्स मध्ये जे अल्व्हिओलाय नावाचे कंपोनंट असतात, जे फुग्यासारखे असतात ना, तर तिथे अगेन गॅशियस एक्सचेंज होतो. तो ऑक्सिजन जो आहे तो लंग्स मध्ये असणाऱ्या अल्व्हिओलाय मधून पुन्हा रक्तात मिसळतो. म्हणजे आता बघा मी काय सांगते, ही डायजेस्टिव्ह सिस्टम झाली. रेस्पायरेटरी सिस्टम मधला रेस्पायरेटरी सिस्टम मधून आपण काय घेतलाय? ऑक्सिजन आत घेतलाय, राईट? तो ऑक्सिजन लंग्स मध्ये गेला, तिथून तो अल्व्हिओलाय मध्ये गेला, आणि तिथून तो पुन्हा ब्लड मध्ये मिक्स होणार आहे, आणि मग अगेन ब्लड मधून तो सेल्स मध्ये जाणार प्रत्येक, आणि मग इथून रेस्पायरेटरी सिस्टम कडून आलेला ऑक्सिजन आणि डायजेस्टिव्ह सिस्टम कडून आलेला ग्लुकोज हे दोन्ही कुठं गेलेत? सेल पर्यंत. आणि मग सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, गेट्स ऑक्सिडाइज्ड, म्हणजेच ह्याचं ब्रेकडाऊन होतं. अँड देन वी गेट एनर्जी in the form of ATP. ऐसा ये प्रोसेस है. ग्लुकोज आला डायजेस्टिव्ह सिस्टम कडून, तो ब्लड मधून सेल पर्यंत गेला. रेस्पिरेटरी सिस्टम कडून ऑक्सिजन आला, तो ब्लड कडून सेल पर्यंत गेला. तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये दोघंही आले. मायटोकॉन्ड्रियामध्ये कोण आला? ग्लुकोज आला, ऑक्सिजन आला, आणि मग तिथं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन त्या ग्लुकोजचं होतं ब्रेकडाऊन, आणि त्या प्रोसेस मधून एनर्जी जनरेट होते, जिसको हम बोलते हैं रेस्पिरेशन. सो रेस्पिरेशनची डेफिनेशन काय आहे माहितीये? रेस्पिरेशन हे लिहून घेतलं का सगळ्यांनी? रेस्पिरेशनची डेफिनेशन आहे द प्रोसेस ऑफ रिलीजिंग एनर्जी विथ द हेल्प ऑफ ॲसिमिलेटेड फूड. ते जे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ना, स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉल मधून ब्लड मध्ये न्यूट्रिशन मिक्स होण्याची प्रोसेस, त्याला ॲसिमिलेशन असा शब्द आहे, लिहून ठेवा हे पण. व्हॉट इज ॲसिमिलेशन? न्यूट्रिएंट्स ब्लड मध्ये मिक्स होतात, आणि मग त्या ब्लड मध्ये मिक्स झालेल्या न्यूट्रिएंट्स पुन्हा सेल पर्यंत पोहोचतात. सो हे न्यूट्रिएंट्स ब्लड मध्ये मिक्स होण्याच्या